पण इतकी म्हणजे मला आधी झोपेचा पण प्रॉब्लेम होता. मग मॅडमकडे आली ना तेव्हा मला झोप खूप छान उपासामुळे मग घरी गेल्या पण तसंच केलं 8 महिने. फक्त सकाळचा ग्रीन ज्यूस नाही घेतला, कारण मला घेतला काही दिवस आणि बंद केला आणि झोप इतकी छान लागली की मला शिबिरावर विश्वास बसला. झोपणूच लागत मला किती 4-4, 5-5 तास, एखाद्या 1-1.5 तास लागली. मग आता पण 2 दिवस झाले खूप सुंदर आहे झोप लागली. माझं नाव प्रियदर्शनी सुनील आटोडे, मी शेगावलाच राहते. मी 2022मध्ये शास्त्रीजींचं शिबिर केलं होतं. तिथं जयाताईची माझी भेट झाली. तेव्हा मी शिबिर केलं 7 दिवस. घरी आल्यानंतर मॅनेजरने काही ते जमलं नाही तेवढं पूर्ण. त्याच्यानंतर आणखीन मी एकदा इथे जयाताईंच्या इथेच 1 दिवसाचं शिबिर केलं आणि आता परत उपवास हे पहिल्यांदाच शिबिर करत आहे मी. आणि इथून पुढे मला हे डाएट चालूच ठेवायचं आहे. वजन आणि जयाताईंचं मार्गदर्शन मी नेहमीच घेत राहील. वजन हां, आणि माझं या 2 दिवसात समजा 3 दिवसात 2 किलो वजन कमी झालेलं. मी सौ राधिका सुरेश तुपतेवार, राहणार हातगाव. तर मी ह्यापूर्वी 5 दिवसाचं शिबिर केलं होतं. तर मला बीपीची गोळी लागली होती आणि स्पॉन्डिलायटिसचा त्रास भयंकर होता. पहिल्या दिवशी तर मला एवढा त्रास होता की मी खालीसुद्धा बसू शकत नव्हती. खाली बस उठ बस करत असा दिवस काढला. आणि दुसऱ्या दिवशी मला एवढं छान वाटलं आणि माझी त्या 5 दिवसामध्ये स्पॉन्डिलायटिसचा पूर्ण त्रास कमी झाला आणि बीपीची गोळी पण सुटली. पण मला एवढा छान वाटलं. आणि याच्यानंतरचं आता हे शिबिर, तर माझ्या मिस्टरांचा आता ॲक्सिडेंट झाला होता. तर त्यांचे असं पायांच्या नसा खूप आखडल्या होत्या. तर हे उपवास शिबिर ह्यांनी म्हटले की मला होते की नाही की. तर मी म्हटलं नाही. मॅडम म्हटले की तुम्हाला जर नाही झालं तर तुम्हाला पोटभर फळं देतो, 1 टाईमचं जेवायला पण देतो असं म्हणले. म्हणून त्यांना जबरदस्ती घेऊन आले. तर आता त्यांनी असं फळाचंही नाव काढलं नाही आणि कसं जेवणाचं पण काही म्हणलं. खूप छान वाटलं म्हणे. आणि त्यांना ज्या दिवशी जेवढा त्रास होता ते आज खूप छान, त्यांना काहीच त्रास होत नाही आणि यांनी भरपूर सेवा पण केली आहे. हॅलो, मी रत्ना महाले.